नमस्कार आणि गुड मॉर्निंग मंडळी. तर बघा सकाळ झाली आहे आणि रविवारची सकाळी मी चालली कामावर. तर शनिवार रविवार मी उशिरा कामावर जाते. तर पाऊस भरपूर आहे मुंबईत. रेनकोट घालून कामावर आली तरी पूर्ण भिजली आहे. तर आता तुम्हाला दाखवणार आहे संडे स्पेशल कामावर काय काय बनवते. तर नेहमी शॉर्ट्समध्ये टाकत असते, पण आता हे लॉंग व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे की संडे स्पेशल दोन्ही कामावर काय काय बनवणार आहे. तर रविवार आहे त्यामुळे मॅडम आणि सर काही ना काही स्पेशल डिश बनवून घेणार आहेत. तर आता जाऊन बघूया की आज काय बनवायचंय. तर गेल्या पहिल्या कामावर मी ह्या छोट्या इडल्या अशा वाफवायला ठेवल्या. त्यानंतर बाजूलाच बासमती तांदूळ असा शिजायला ठेवलाय, तो आपल्याला गाळून घ्यायचा. इडलीचा कुकर आपल्याला दोनदा लावायला लागणार आहे, कारण तेवढ्या इडल्या पुरणार नाहीये. तर पहिलं हे लावून झालेल्या इडल्या शिजलेल्या आहेत. आता मी गॅस बंद करते, पण थोड्या वेळाने ह्या इडल्या थंड झाल्यावर काढणार आणि परत दुसऱ्यांदा लावणार. बाजूलाच पॅनमध्ये चण्याची डाळ, उडदाची डाळ, लाल मिरची, बडीशोप, धणे, थोडीशी मोहरी आणि लसूण हे एकत्र काढून घेतले. आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे स्लो गॅसवर. थोडंसंच तेल टाकणार आहे नावापुरतं आणि हे व्यवस्थित भाजून घेणार आहे. याच्यामध्ये उडदाची डाळ, चण्याची डाळ ह्या ज्या आहेत त्या मस्तपैकी भाजायच्यात आपल्याला. हे इडलीच्या रेसिपीची तयारी चालू आहे. शिवाय आपल्याला लंचमध्ये आज चायनीज बनवायचं आहे, तर ती देखील रेसिपी तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर हे एका कामाचं झालं. दुसऱ्या कामावर काय बनवणार आहे ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे दुसऱ्यांदा मी लावलेलं इडली पण झालेली आहे. तोपर्यंत ते गार होईपर्यंत मी पटापट सगळ्या व्हेजिटेबल कट करून घेतलेल्या आहेत. सगळ्यात आधी बीन्स कट केलेत, बारीक एकदम कापायचे आहेत आपल्याला. गाजर कट केलेला आहे, सिमला मिरची कट केलेली आहे, स्प्रिंग ऑनियन म्हणजेच कांद्याची पात, कोबी, सगळ्या व्हेजिटेबल्स मी ह्या इडल्या थंड होईपर्यंत बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत. तर आपल्याला गरम गरम इडलीला ही फोडणी नाही घालायची, म्हणून मी सर्वात आधी चायनीज बनवून घेणार आहे. तर ती रेसिपी देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे. चायनीज बनवून झाल्याच्या नंतर मी हा नाश्ता बनवणार आहे, कारण मॅडम आणि सर अजून फ्रेश व्हायचे आहेत आणि ते फ्रेश होईपर्यंत जर मी आत्ताच नाश्ता बनवला तर नाश्ता थंड होऊन जाईल. म्हणून आधी दुपारचा लंच बनवून घेते आणि मग त्यांना गरम गरम नाश्ता देणार आहे. चटणीची तयारी मी करून घेते. तर तुम्ही बघू शकता हे पॅनमध्ये व्यवस्थित सगळं भाजून झालंय. आता ह्याच्यामध्ये आपण भरपूर सारा कढीपत्ता टाकणार आहोत. तर तुम्ही बघू शकता हा पूर्ण 1 वाटी कढीपत्ता मी स्वच्छ धुवून पुसून हा ह्याच्यामध्ये टाकत आहे आणि हा पण आपल्याला मस्तपैकी ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघितलंच असेल की मी तेल फक्त नावापुरतं 2 थेंब टाकलेलं. म्हणजे ही जी रेसिपी आपण बनवतोय ही नो ऑइल रेसिपी आहे असं पण तुम्ही म्हणू शकता. ह्याच्यामध्ये तेल टाकलेलंच नाहीये. मिक्सरचं जार घेतलं, त्याच्यामध्ये टाकला चिंच आणि साखर. गूळ टाकायची असते ॲक्च्युली, पण गूळ संपला होता म्हणून चिंच आणि नावाला साखर टाकली आणि मीठ टाकलेलं आहे. आणि जे आपण हे भाजलेलं आहे डाळी आणि जे चटणीचं सगळं कढीपत्त्याचं आपण बॅटर्स जे सगळं भाजलं आहे ते मिक्सरमध्ये व्यवस्थित एकदम बारीक करून घ्यायचं आहे. ते बारीक झाल्यानंतर पॅनमध्ये असं थोडंसं तेल टाकलं आहे आणि चायनीज बनवायला घेतलं आहे. सगळ्यात आधी आलं आणि लसूण हे बारीक बारीक चॉप करून टाकायचे आहेत. लक्षात ठेवा ह्याची पेस्ट टाकायची नाही आपल्याला, हे बारीक चॉप करून टाकायचे, तेव्हा चायनीजला फ्लेवर खूप छान येतं. तर चायनीजचा राईस मी आल्या शिजवला होता आणि तो बाजूला बघू शकता तुम्ही चहाच्या बाजूला चाळणीमध्ये चाळून ठेवलेला आहे. त्यानंतर ह्याच पॅनमध्ये मी कांदा टाकलेला आहे, शिमला मिरची टाकलेली आहे, बीन्स टाकलेलं आहे, गाजर टाकलेलं आहे. जेवढ्या भाज्या आपण कट केल्या होत्या त्यातल्या फक्त कांद्याची पात आणि कोबी सोडून सगळ्या भाज्या मी टाकलेल्या आहेत, कारण कांद्याची पात आणि कोबी ही लगेच तेलामध्ये हे होऊन जाते, मिक्स होऊन जाते आणि लगेच शिजून जाते, म्हणून ती मी नंतर टाकणार आहे. बाकीची गाजर आणि बीन्स या भाज्यांना थोडा परतायला वेळ लागतो, म्हणून त्या भाज्या मी आधी टाकलेल्या आहेत. तर अगदी सोपी 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे. तर बघू शकता कोबी आणि कांद्याची पात मी नंतर टाकणार आहे, त्यामुळे ती बाजूला ठेवलेली आहे. व्यवस्थित सगळं आपण मी परतून घेतलेलं आहे. पॅनमध्ये परतताना ते चिकटत नाही आणि कमी तेलामध्ये पण छानपैकी या सगळ्या चायनीजची रेसिपी आपण बनवू शकतो. त्यानंतर हा जो भात शिजलेला आहे तो टाकायच्या आधी, म्हणजे तो टाकणारे आपण जे त्याच्या आधी मग ही कांद्याची पात आणि कोबी आपण टाकायची आहे. तर बघू शकता तुम्ही मी कांद्याची पात टाकलेली आहे, त्यानंतर अशी लांब लांब आणि पातळ पातळ चिरलेली कोबी टाकलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि हे मिक्स झाल्याच्या नंतर आपण टाकणार आहोत तांदूळ, म्हणजे जो भात आपण शिजवला आहे ना तो टाकणार आहोत. पण त्याआधी ह्या भाज्या व्यवस्थित शिजून घ्यायच्या. ॲक्च्युली चायनीजमध्ये भाज्या शिजलेल्या नसतात, अर्धवट कच्च्या असतात. पण मॅडमनी मला सांगितलेलं की ते बाहेरच्या चायनीजमध्ये जशा कच्च्या व्हेजिटेबल असतात तशा मला नको आहे, व्यवस्थित शिजवून परतून घे. तर मी हा भात जो बनवला होता तो भात मी पूर्ण टाकलेला आहे ह्या पॅनमध्ये, तुम्ही बघू शकता.
आता ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकत आहोत ग्रीन चिली सॉस. सर्वात आधी घेतलेला आहे मी 2 चमचे ग्रीन चिली सॉस. त्यानंतर टाकत आहे सोया सॉस 1 चमचा. त्याच्यानंतर मी टाकत आहे रेड चिली सॉस 1 चमचा. तर तुम्ही हे जे सॉसेस आहेत ते तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग टाकू शकता. तर रेड चिली सॉस संपलेला होता, नवीन बॉटल ओपन करायची होती, तर मी हा जो आहे तो सगळा टाकायला घेतला. आणि ही चायनीजची रेसिपी खरंच खूप छान झालेली, मॅडमना खूपच आवडलेली. तर अशा प्रकारे सगळे सॉस आणि शेवटी टाकलेला आहे टोमॅटो केचप. तर हे सगळे सॉस तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग टाकू शकता. टोमॅटो केचप तुम्ही स्किप करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही शेजवान चटणी पण टाकू शकता, पण मॅडमनी सांगितलेलं शेजवान चटणी नका टाकू. आम्हाला लागलं तर आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा खाताना शेजवान चटणी वरून घेऊन खाऊ शकतो. तर अशा प्रकारे मस्तपैकी हे सगळं मिक्स करून घेतलं. आणि ही रेसिपी एवढी टेस्टी आणि मस्त दिसत होती कलरफुल अशा व्हेजिटेबलमुळे. आणि घरात चायनीज बनवल्याचा काय फायदा होतो ना, त्याच्यामध्ये आपण अजिनोमोटो वगैरे टाकत नाही आणि त्यामुळे आपल्या शरीराला काहीच नुकसान करत नाही. व्हेजिटेबलच टाकतो आणि सॉसच टाकतो. तर त्यामुळे ना बाहेरच्या चायनीजपेक्षा घरी होणारं हे अगदी 10 मिनिटात होणारं चायनीज अगदी इझी पद्धतीने होतं. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी कलर आलेला आहे आपल्या चायनीजला. आणि आता हे चायनीज आपलं तयार आहे. चायनीज जसं बाहेर आपण ऑर्डर करून झटपट बनतं ना, तसंच जर तुम्ही भात शिजवला आणि व्हेजिटेबल कापल्या की लगेचच आपलं चायनीज रेडी आहे. तर वर मी अशी कोबी आणि स्प्रिंग ऑनियन कांद्याची पात अशी वर टाकलेली आहे. आणि मग हे दिसायला पण छान दिसत होतं. आणि आता हे आपल्याला पॅन रिकामी करायचं आहे, कारण ह्याच पॅनमध्ये आपल्याला नाश्ता बनवायचा आहे. मॅडम आणि सर यांचं फ्रेश होऊन झालेलं आहे, तर आता ते 5 मिनिटात येतीलच. तर मला त्यांच्यासाठी नाश्ता बनवायचा आहे, तर त्यासाठी मला हा पॅन रिकामी करावा लागणार आहे. तर हे चायनीज मी आता एका दुसऱ्या भांड्यात काढणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर टेस्टी आणि गरमागरम चायनीज आपलं तयार आहे. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि तुम्ही चायनीज कसं बनवतात, अशाच पद्धतीने बनवतात का मला नक्की सांगा. बाहेरचं आणून खाण्यापेक्षा चायनीज घरी बनवलेलं नक्कीच चांगलं असतं. घरी बनवलेली कुठली वस्तू चांगली असते, आपण ती स्वच्छ धुवून घरातले सगळे चांगले पदार्थ टाकून बनवत असतो. तर अशा प्रकारे आपलं चायनीज रेडी आहे. ते मी आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढत आहे. तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये काढते, जेणेकरून ते गरमच राहील दुपारपर्यंत. आणि मॅडम आणि सर घरात असल्यामुळे ते दुपारी लवकरच लंच करून घेतील. तर अशा प्रकारे आपलं चायनीज तयार आहे. तर वाफ गेल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं. तर दिसायला जेवढं सुंदर आहे तेवढंच टेस्टी झालेलं मॅडमनी मला सांगितलं. त्यानंतर हा पॅन धुवून घेतला. ह्या पॅनमध्ये मी ज्या इडल्या आहेत त्या इडल्या फ्राय करणार आहे. त्या इडल्या फ्राय करायच्या आधी मी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी आणि जी चटणी आपण वाटलेली ना कढीपत्ता आणि डाळ्या वगैरे टाकून त्या टाकलेल्या आहेत आणि ते व्यवस्थित मिक्स केलं आहे. थोडासा लिंबू टाकायचा आहे त्याच्यामध्ये. आणि हे आपण टाकणार आहे इडल्यांमध्ये. ज्या इडल्या आपण बारीक इडल्या बनवलेल्या आहेत ना, त्या बारीक इडल्यामध्ये ही जी पावडर आहे कढीपत्त्याची चटणी बोलू शकता तुम्ही, ही चटणी आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे. तर अशा पद्धतीने ही चटणी ह्याच्यामध्ये टाकायची आणि थोडासा लिंबू पिळायचा. नंतर ना तुम्हाला जर वाटलंच तर मीठ टाकायचं, पण मीठ मी ऑलरेडी चटणीमध्ये टाकलं होतं म्हणून थोडंसंच मीठ टाकलं. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मस्त हिरवागार दिसणाऱ्या इडल्या आणि टेस्टी इडल्या होतात. तर हे बघा, ही जी चटणी आहे ना थोडीशी ठेवलेली आहे. ही चटणी आहे ना अशी सुद्धा जर तुम्ही जेवणाबरोबर किंवा वरण भाताबरोबर खाल्ली ना तर खूप छान लागते. तर अशा प्रकारे आपल्या हिरव्या मस्त टेस्टी आणि हेल्दी इडल्या तयार आहेत. आता ह्यांना आपण थोडंसं फ्राय करणार आहोत. फ्राय म्हणजे तेल बिल टाकणार नाही आहे. तर तुम्ही बघू शकता ना, ते पॅन जे मी गॅसवर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ते फक्त टाकणार आहे. नो ऑइल रेसिपी आहे ही. फक्त आपण असं त्याच्यामध्ये गरम करणार आहे, म्हणजे जी चटणी आपण त्याला लावली आहे ती फक्त त्या इडल्यांना चिटकली पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्या ह्या फ्राय इडल्या हिरव्या आणि मस्त टेस्टी इडल्या तयार आहेत. तर ह्या तुम्ही सॉसबरोबर पण खाऊ शकतात आणि अशा नुसत्या पण खाऊ शकता. आणि ही जी चटणी कढीपत्त्याची बनवली आहे ना, ही वरण भाताबरोबर किंवा डेली तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता. तर अशा प्रकारे मॅडम आणि सरांसाठी मी नाश्ता सर्व करते. तर एका बाउलमध्ये सगळ्या इडल्या काढलेल्या आहेत. बघितलं मी 2दा इडल्या लावलेल्या, तरी फक्त एवढ्याच झाल्या. तर 2दा इडलीचा कुकर लावून पण एवढ्याच इडल्या झाल्या. ट्रे घेतला, ट्रेमध्ये बाउल ठेवला, बाउलमध्ये इडल्या ठेवल्या, 2 प्लेट्स घेतल्या, 2 स्पून्स घेतले, सॉस ठेवला. आणि आता मी चालली आहे मॅडमना आणि सरांना नाश्ता द्यायला. तर तुम्हाला मी एकदा लुक दाखवते की माझा ट्रे कसा दिसतोय नाश्त्याचा. तर तुम्ही बघू शकता बाजूला चहाचा कप. आणि अशा प्रकारे नाश्ता देऊन आल्याच्या नंतर किचन वगैरे सगळं क्लीन केलेलं आहे.
उरलेली चटणी एका डब्यात काढून ठेवली आहे, जी की वरण भाताबरोबर वगैरे खूप छान लागते. तर चायनीज काढून ठेवले, किचन गॅस क्लीन केला, आता चालले दुसऱ्या कामावर. तर आज संडे स्पेशल दुसऱ्या कामावर काय बनवायचं आहे ते बघायचं आहे. तर आज दुसऱ्या कामावर जाण्याआधी लिफ्टचं बटन दाबलं आणि धावत पळत दुसऱ्या कामावर आली, कारण इकडे पण मला उशीर झाला होता. तर आता दुसऱ्या कामावर काय बनवणार आहे ते देखील तुम्हाला व्हिडिओतनं बघायला भेटेल. हे ॲक्च्युली मी शॉर्ट्समध्ये पण टाकत असते, माझं डेली रुटीन कामावर मी काय काय बनवते. पण रविवारचं माझं काम जास्त होतं, वाढलं होतं, तर मी विचार केला ही रेसिपी तुम्हाला का नको दाखवू, चायनीजची आणि फ्राय इडलीची. तर इकडे मी बनवली आहे भगर. तर ही बघू शकता तुम्ही, उपासाला जी आपण भगर खातो ती मस्तपैकी मोकळी चोकळी भगर बनवलेली आहे. शेंगदाण्याचा कूट, जिरं, मिरची आणि कोथिंबीर घालून मस्तपैकी भगर बनवली आहे. त्यानंतर शेंगदाण्याची आमटी बनवलेली आहे. ही शेंगदाण्याची आमटी कोकम आणि लाल मिरचीची फोडणी देऊन मस्तपैकी शेंगदाण्याची आमटी बनवलेली आहे. तर अशा प्रकारे शेंगदाण्याची आमटी आणि भगर रेडी आहे. बाजूच्या गॅसवर मी सांबार बनवत आहे. तर तुम्ही बघू शकता सांबार. तर डोसे मॅडम दुपारी गरमागरम बनवणार आहेत, मी फक्त सांबार बनवून ठेवत आहे. तर अशा प्रकारे माझं इकडचं जेवण रेडी आहे. इकडचं सगळं किचन वगैरे साफ करून आता मला जायचं आहे घरी. त्याच्या आधीचा तुम्ही हा लूक बघून घ्या. तर शेंगदाण्याची रशी, भगर आणि सांबार बनवल्यानंतर मी हे आलूचे परोठे बनवते. तर मस्तपैकी गरमागरम आलूचे परोठे बघा किती सुंदर दिसतात. तर हे झटपट आलूचे परोठे आहेत. तर गरमागरम खात आहे. त्यांचा मुलगा, मॅडमचा मुलगा गरमागरम खात होता आणि मी उतरवत होती. तर अशा प्रकारे आलूचे परोठे, सांबार, भगर आणि शेंगदाण्याची रशी इकडची हा मेनू होता. दुसऱ्या कामावर मी हा मेनू बनवला होता. आता हे दोनच कामं आहेत माझी, मी आता घरी चाललेली आहे. तर शेंगदाण्याची आमटी, भगर, सांबार आणि आलू परोठे. तर तुम्ही ह्या रेसिपीमधली तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला सांबार आवडतो का आलू परोठे आवडतात, मला कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे मी दरवाजा खेचून घेतला आहे, किचन वगैरे गॅस वगैरे सगळं क्लीन करून मी चालली आता घरी. तर दोन कामं जरी असले तरी मला 4 तास लागून गेले इथे, कारण की आता संडे आहे. संडे असल्यामुळे काम जास्त होतं आणि त्यामुळे मला 4 तास लागले. आता दुपारचे 1 वाजायला आला आहे, कारण संडेच्या मी येते पण उशिरा, 9 वाजता आली तरी 1 वाजलेला आहे. तर आता मी चालली आहे घरी. तुम्ही माझ्या व्हिडिओंना लाईक करत जावा, मला खूप खूप सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. आणि मी माझ्या शॉर्ट्समध्ये माझे डेली व्लॉगमध्ये सगळ्यात टाकत असते मी कामावर काय बनवलं, घरी कुठली रेसिपी बनवली आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आत्ताच सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन दाबा. बाहेर आली तर खूप नव्हता पाऊस कमी झाला होता. सकाळी खूप पाऊस होता पण आता कमी झाला होता. तरी पण मी रेनकोट घालून घेते, नाही तर रस्त्यात पाऊस लागेल. तुम्ही जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.